नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर आज आपण क्लास 12th MST CETचा मॅथेमॅटिक्स प्रोबॅबिलिटी चॅप्टरचा MCQ सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन रीड करूया आपण फर्स्ट. 2 friends A and B apply for a job in the same company. The probability of getting selected is the probability of A getting selected is a 2/5 and that of B is 4/7. Then find the probability that one of them is selected. तर क्वेश्चन काय म्हणतो, A and B हे एका सेम कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करतात आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एची सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 2/5 आहे आणि बीची सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 4/7 आहे. तर तुम्हाला फाइंड करायचं आहे की दोघांपैकी एक कोणाची तरी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल. तर सॉल्युशन स्टार्ट करूया. तर बघा, स्टार्टिंगला तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ गिवन जेवढं आहे तेवढं लिहून घ्यायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे 2/5 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आहे तर 4/7. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय डिफाइन करते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डिफाइन करते ए गेटिंग सिलेक्टेड, राईट. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय डिफाइन करते तर बी गेटिंग सिलेक्टेड फॉर अ जॉब, बरोबर. मग आता तुम्हाला फाइंड काय करायचंय, देन द फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट वन ऑफ देम इज सिलेक्टेड. दोघांपैकी कोणीतरी एक सिलेक्ट झाला असेल. मग इथे तुम्हाला माहित नाही ए सिलेक्ट झाला असेल की बी सिलेक्ट झाला असेल. मग अशा वेळी काय करतो आपण, आता ए ची सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी माहित आहे, मग ए ची सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे तर ती फाइंड आउट करायची. तर प्रोबॅबिलिटी ऑफ त्याला ए डॅश म्हणतात. काय येते प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश म्हणजेच ए नॉट गेटिंग सिलेक्टेड, प्रोबॅबिलिटी ऑफ ए नॉट गेटिंग सिलेक्टेड. काय येते प्रोबॅबिलिटी तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश विच इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग आता तुम्हाला माहित आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे तर 2/5. तर 1 मायनस 2/5 ह्याचा डिनॉमिनेटर 1 घेतला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. याचा डिनॉमिनेटर 1 घेतला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5 1 जा 5, 1 2 1 जा 2 मायनस अपॉन 5 डिनॉमिनेटरला. तर काय येतं आन्सर 3/5. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ, इथे चुकलं माझ्याकडून, ए डॅश येणार इथे बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए नॉट गेटिंग सिलेक्टेड काय येणार 3/5. सिमिलरली तुम्ही बी साठी फाइंड आउट करू शकता. तर बघूया नेक्स्ट पेजवर. प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश म्हणजेच काय, बी इज बी खाली लिहूया आपण. तर इथे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश म्हणजेच बी इज नॉट गेटिंग सिलेक्टेड, बरोबर. मग बी सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी काय येते तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी विच इज इक्वल टू, वी नो द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी बी काय आहे 4/7, राईट. बघा चेक करा, प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आहे 4/7. मग 4/7 लिहायची इथून इथे. 1 मायनस मधून 4/7 मायनस झाले 1 मधून किती येतात, याचा डिनॉमिनेटर 1 घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 7 1 जा 7 मायनस 4 1 जा 4 अपॉन 7 1 जा 7. काय येतं 7 मधून 4 गेले 3/7. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज नॉट सिलेक्टेड
काय येते 3/7. आता यातून तुम्हाला काय कळलं की ए सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड केली, ए न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड केली, बरोबर. बी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी गिवन होती आणि बी न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड केली. तर तुम्हाला फाइंड करायचे एनी वन ऑफ देम इज सिलेक्टेड. आता कोण सिलेक्ट झाले हे तर तुम्हाला माहित नाही. कोणीही सिलेक्ट होऊ शकतं. आयदर ए सिलेक्ट होऊ शकतो किंवा बी सिलेक्ट होऊ शकतो. मग प्रोबॅबिलिटी ऑफ द फर्स्ट टू केसेस बनू शकतात. इथे 2 केसेस बनू शकतात. आयदर A is selected or either A is selected and B is not selected. बरोबर. ही एक केस बनू शकते. आणि सेकंड केस काय बनू शकते? आयदर B is selected and A is not selected. या दोनच केस बनू शकतात ना. मग या दोघांची प्रोबॅबिलिटी फाइंड करावी लागेल. तर तुम्हाला एनी वन ऑफ देम प्रोबॅबिलिटी येईल सिलेक्टेड. कोण सिलेक्ट होईल त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येईल दोघांची. मग अशा वेळी आपण यूज करणार मल्टिप्लिकेशन रूल. तर बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ जर ए सिलेक्ट झाला इंटरसेक्शन तर बी सिलेक्ट होणार नाही, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ जर ए सिलेक्ट नाही झाला तर बी सिलेक्ट होणार, बरोबर ना. जर ए सिलेक्ट झाला तर बी सिलेक्ट होणार नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ जर ए सिलेक्ट नाही झाला तर बी सिलेक्ट होईल. या दोघांची प्रोबॅबिलिटी. मग याचा फॉर्म्युला हा मल्टिप्लिकेशन रूलने काय येतो? तर बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन डी डॅश कसं करतो आपण? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश, बरोबर, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी, राईट. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय फाइंड आउट केलेली आपण? सॉरी, काय गिवन होती प्रोबॅबिलिटी ऑफ ए? तर पाठीमागे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए तुम्हाला गिवन होती 2/5 आणि बी होती 4/7. मग ही येणार 2/5 इंटू बी ची सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी 3/7 प्लस ए ची न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय येते? तर 3/5. तर इथे 3/5 इंटू बी ची सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? 4/7, राईट. आता याला सिम्प्लिफाय करायचंय तर नेक्स्ट स्टेपमध्ये करूया आपण. 2/5 इंटू 3/7 2/5 इंटू 3/7 प्लस 3/5 इंटू 4/7 3/5 इंटू 4/7. तर काढा, मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्टली होणार. न्यूमरेटरला 3 2 जा 6, हाय 7 जा 35 प्लस 4 3 जा 12, 5 7 जा 35. डिनॉमिनेटर कॉमन आहे तर तो एकदाच लिहायचा. 6 + 12 काय येते? 18. हे तुमचं आन्सर झालं. कशाचं? प्रोबॅबिलिटी ऑफ एनी वन ऑफ देम इज सिलेक्टेड.
प्रोबॅबिलिटी ऑफ एनी वन ऑफ देम इज सिलेक्टेड काय झाली 18/35. हा किती ऑप्शन आहे, कोणता ऑप्शन आहे हा चेक करा. तर 18/35 इज ऑप्शन नंबर बी. राईट, हा तुमचा आला आन्सर. तर असेच आपण MST-CETचे PYQ प्रॅक्टिस या चॅनलवर घेतो. तर तुम्हाला असेच क्वेश्चन्स प्रॅक्टिस माझ्यासोबत करायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स जास्त घ्यायला आवडतील. धन्यवाद.